मुंबई पुण्यातल्या घडामोडी सुपरफास्ट। ज्येष्ठ लेखक आणि साहित्यिक आनंद यादव यांचं काल निधन झालं। पुण्यातल्या धनकवडी परिसरातल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 82 वर्षांचे होते। झोंबी, घरभिंती, नटरंग या आनंद यादव यांच्या कादंबरी विशेष गाजल्या। 2009 मध्ये झालेल्या 82व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। मात्र संत सूर्य तुकाराम या त्यांच्या काल्पनिक कादंबरीवर वारकऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आला। त्यानंतर त्यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यापासून दूर ठेवण्यात आलं। कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतरही वारकऱ्यांचं समाधान झालं नाही। ती अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली। आनंद यादव यांच्या ग्रंथसंपदेवर आपण एक नजर टाकतोय। गोतावळा, नटरंग, एकलकोंडा, माऊली, संत सूर्य तुकाराम या त्यांच्या कादंबरी विशेष गाजल्या। तर आत्मचरित्रात्मक झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचपेल हे देखील लोकांनी उचलून धरलं। तर खळाळ, घरजावाई, माळावरची मैना, आदिताल, डवरणी आणि उखडलेली झाडं हे कथासंग्रह देखील विशेष गाजले। हिरवे जग, माळ्याची माती आणि मायलेकरं हे काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध झाले। नवी मुंबईतल्या खारघर इथं घडलेल्या पाळणाघर मारहाण प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी अशी मागणी सिन्हा दाम्पत्याने केली आहे। तसंच राज्यभरातील पाळणाघरांच्या संदर्भातली नियमावली तयार करण्याची गरज असल्याचं मत सिन्हा यांनी व्यक्त केलंय। दरम्यान या प्रकरणात जातीनं लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। 22 तारखेला खारघर इथं पूर्वा प्ले स्कूलमध्ये एका 10 महिन्याच्या चिमुकलीला आयाकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली। खारघर येथील पाळणा घरामध्ये ज्या पद्धतीने लहान मुलीचा अमानुष छळ करण्यात आला, त्या मुलीची आई रुचिता सिन्हा आणि आम्ही आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्या मुलीचे प्रकरण हे जलद न्यायालयामध्ये चालवण्याची त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी सर्व बाजू ऐकून घेत जलद न्यायालयाची जी मागणी आहे त्यावरती विचार करण्याचे आश्वासन दिलं। त्याशिवाय महिला आणि बाल विकास मंत्रालयास अशा पद्धतीने जे नवीन सेंटर सुरू होत आहेत किंवा जे पूर्वीचं सेंटर आहेत त्यासाठी एक नियामक आयोग बनवण्यासाठी निर्देश देण्याचे सुद्धा आश्वासन दिलं। बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या शिक्षकानं चिमुकल्या बहीण भावाला चिरडल्याची घटना ठाण्याच्या दमाणी इस्टेट परिसरात घडली आहे। या अपघातात 8 वर्षाचा पार्थ ठक्कर आणि 6 वर्षाची जिया ठक्कर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। निवारी संध्याकाळ घडलेल्या या घटनेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पार्थ आणि जिया हे दोघेही शाळा सुटल्यानंतर घराकडे निघाले होते। त्यावेळी भरधाव वेगानं येणाऱ्या वॅगनार कारनं त्यांना चिरडलं। अपघातानंतर स्थानिकांनी पालक दिलीप गुंजाळ याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। ठाण्यात कमिशनर्स मॅरेथॉनमध्ये काल तब्बल 4000 पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय धावताना दिसले। कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पेलत असताना पोलिसांकडून आरोग्याकडे दुर्लक्ष होतं। मात्र आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी थँक्यू इंडिया आणि वेंदा हॉस्पिटलच्या सहकार्यानं या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉनमध्ये मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस, आयर्न मॅन मिलिंद सोमण, हॉकीपटू धनराज पिल्ले हे देखील सहभागी झाले। 21 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा 2 गटात ही स्पर्धा पार पडली। आज पोलिसांमध्ये किती प्रतिशतांनी डायबिटीज आहे, हार्ट अटॅक्स येत आहे, तर असे मॅरेथॉन आयोजन यांची झाल्यामुळे त्यांच्यात हेल्थ अवेयरनेस येईल, टीम स्पिरिट वाढेल, तर हे खूप जरूरी है। तो हम एनकरेज कर रहे हैं पुलिस वालों को, उनके परिवार के सदस्यों को कि एक्सरसाइज कीजिए और इतनी कठोर और कठिन ड्यूटी करनी पड़ती है 14 से 16 घंटे की रोजाना, तो उसके लिए फिजिकल फिटनेस बहुत ज़रूरी है। तो इसी उद्देश्य से आज की हमने पूरा जो ये प्रोग्राम था ऑर्गेनाइज किया। पुण्यात संविधान मोर्चाचा एल्गार पाहायला मिळाला। संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर संविधान मोर्चाला सुरुवात झाली। डेक्कन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला। अंगात पांढरी वस्त्र आणि हातात निळा झेंडा घेऊन लाखो जण या मोर्चात सहभागी झाले। अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी आणखी कडक करण्यात याव्यात,
ओबीसी महिलांसाठी क्रिमिलिअरची अट काढून टाकण्यात यावी, याशिवाय अनेक मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. काल पुण्यातल्या कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात धक्कादायक घटना घडली. कारण शुद्धोदीन वानखेडे या तरुणानं थेट वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारली आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. चक्क कैफ नावाच्या या वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारून देखील शुद्धोदीनला वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ती या वाघाचे केअरटेकर दत्तात्रय चांदणे यांनी. घटनेची माहिती मिळताच चांदणे यांनी धाव घेत प्रसंगावधान दाखवत शुद्धोदनला पिंजऱ्याच्या दारापर्यंत बोलवलं आणि शुद्धोदन जवळ येताच त्याला पिंजऱ्याच्या बाहेर ओढलं. पिंजऱ्यातून बाहेर काढल्यानंतर शुद्धोदनला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. शुद्धोदनच्या वागण्यावरून तो माथी फिरू असल्याचं कळतंय. त्यामुळे केअरटेकर दत्तात्रय चांदणे यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर अनर्थ टळला होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये एका शेळीनं तब्बल 7 पिलांना जन्म दिला. खोदडमध्ये राहणाऱ्या तुकाराम पानमन यांच्या या गावरान शेळीनं 7 पिलांना जन्म दिलाय. या शेळीनं याआधी 6 वेळा 3 ते 4 वेळा 4 पिलांना जन्म दिलेला होता. मात्र आता शेळीनं 7 पिलांना जन्म दिलेला असून शेळी आणि तिच्या पिलांची प्रकृती उत्तम आहे. ही बातमी पंचक्रोशीत पसरल्यानं शेतकरी पानमंद यांच्या शेतात पिलांना पाहण्यासाठी गर्दी करतात. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 7 किलो 378 ग्रॅम सोनं, 2 कोटी रुपयांचे दागिने आणि 2000च्या नोटांची 7.5 लाखांची रोकड इतका ऐवज जप्त केला गेला आहे. या प्रकरणी नवरतन गोलेच्या नावाचा व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. काल रात्री कस्टम विभागानं ही कारवाई केली आहे. इसमाच्या संशयास्पद हालचालींमुळे कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी झडती घेतली असता कोट्यवधींचं घबाड हाती लागलं. तर दुसऱ्या एका कारवाई दरम्यान मुंबई विमानतळावर 5 कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. मुंबईतल्या घाटकोपरमधील रहिवाशी इमारतीच्या पार्किंगमध्ये फायर सेफ्टीचे पाईप कोसळल्यानं एका गार्डचा मृत्यू झालाय. अंकुश विठ्ठल गोळे असं या वॉचमनचं नाव असून रुग्णालयात उपचार करताना त्यांचा मृत्यू झाला. फायर सेफ्टीचे हे जड पाईप पडल्यानं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 30 चारचाकी गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय. या इमारतीचं बांधकाम करणाऱ्या वाधवा ग्रुप आणि फायर सेफ्टी पाईप बसवणाऱ्या नगरवाला इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड या दोघांवर देखील इमारतीच्या रहिवाशांनी तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवलाय. वसईतल्या एका महिलेकडील 8.5 लाख रुपये काढून घेतल्याच्या आरोपाप्रकरणी 3 पोलीस कर्मचारी आणि एका इस्टेट एजंट विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंदवला गेलाय. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. एजंट फैयाज शेखनं खुतिया यांना जुन्या नोटांची रक्कम सदनिकेत गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार एजंटनं लक्ष्मी खुतिया यांना रोख रकमेसहित मीरा रोडला बोलावलं. या ठिकाणी पूर्वयोजनानुसार नयानगर पोलीस ठाण्याचे मुस्तकीम पठाण, प्रशांत विस्पुते आणि रामनाथ शिंदे यांनी खुतिया यांना पकडलं. इतकी रक्कम तुमच्याकडे कशी आली असं सांगून पोलिसांनी महिलेकडील 8.5 लाख रुपये काढून घेतले. महात्मा फुले यांच्या 125व्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातल्या प्रसिद्ध फुलेवाडा हजारो दिव्यांनी उजळून निघाला. तब्बल 12,500 दिवे प्रज्वलित करण्यात आले. माळी समाज प्रबोधिनीच्या वतीनं या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.